Hello students, the next part in this chapter is thermochemistry. Thermochemistry deals with the study of enthalpy changes in chemical reaction. Means in thermochemistry we have to study the energy changes during the chemical reaction. Some chemical reactions are exothermic in which heat is evolved. Some chemical reactions are endothermic in which heat is absorbed. And these energy changes we have to study into the thermochemistry. थर्मोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शनमध्ये जो काही एनर्जीचा चेंज आहे तो स्टडी करायचा आहे. काही केमिकल रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात जे त्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते. काही केमिकल रिॲक्शन एंडोथर्मिक असतात त्या रिॲक्शनमध्ये हीट काय होते ॲब्झॉर्ब. आणि जो काही हीट एनर्जीचा चेंज आहे केमिकल रिॲक्शनमधला तो आपण थर्मोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करणार आहोत. Next, enthalpy of chemical reaction. Consider the reaction. A moles of A plus B moles of B, it gives C moles of C plus D moles of D. Here small a, small b, small c and small d are the number of moles of reactant and products. A and B, capital A and capital B are reactant. Capital C and capital D are the products. The enthalpy change for a reaction is, the enthalpy change for reaction denoted by delta H of R is equal to C. C means number of moles of C. C into Hc plus D into Hd minus into bracket A moles of Ha minus B moles of Hb, where Ha, Hb, Hc and Hd are the enthalpies of A, B, C and D respectively. केमिकल रिॲक्शनची एन्थॅल्पी आपण ह्या फॉर्म्युला काढू शकतो. डेल्टा एच ऑफ आर इज इक्वल टू सी मोल्स ऑफ एच सी प्लस डी मोल्स ऑफ एच डी मायनस ए मोल्स ऑफ एच ए मायनस बी मोल्स ऑफ एच बी. या ठिकाणी एच ए, एच बी, एच सी आणि एच डी हे ए बी सी आणि डीचे काय एन्थॅल्पीज आहेत. आता याच्यावरून आपण इक्वेशन पुढं लिहू शकतो. हे जे दिलं आहे ते कोणाची सम आहे तर एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. ही कोणाची सम आहे सॉरी इथे प्लस आहे. ही कोणाची सम आहे तर एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समिशन म्हणजे काय सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समिशन ऑफ और सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. ह्या फॉर्म्युल्यानं आपण केमिकल रिॲक्शनची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. समजते म्हणजे जेवढे काय प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची एन्थॅल्पीची सम करायची आणि त्याच्यामधून काय मायनस करायचे जे काय रिॲक्टंट आहे त्या सगळ्या रिॲक्टंटची एन्थॅल्पी मायनस करायची आहे. येतं लक्षात. पण तिथं हे महत्त्वाचं आहे नंबर ऑफ मोल्स जेवढे असतील रिॲक्शनमध्ये ते नंबर ऑफ मोल्सच्या एन्थॅल्पीला मल्टिप्लाय करावं लागतील. आता नेक्स्ट आहे ह्या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन सांगणार आहोत. द एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन कशाचं डिफरन्स आहे सम ऑफ द एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. द एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट्स अँड दॅट ऑफ द रिॲक्टंट. समजते हे जे दिसतंय ह्याच्यावर आपण डेफिनेशन लिहू शकतो. द एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन कोणाचा डिफरन्स आहे इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस दॅट ऑफ रिॲक्टंट. मग पुढचा पार्ट महत्त्वाचा आहे विथ इच सबस्टन्स इन डेफिनेट फिजिकल स्टेट. म्हणजे प्रत्येक सबस्टन्स डेफिनेट फिजिकल स्टेटला असला पाहिजे. म्हणजे तो जे काय सॉलिड लिक्विड किंवा गॅस त्याची फिजिकल स्टेट दिली पाहिजे तिथं रिॲक्शनमध्ये. विथ इच सबस्टन्स इन डेफिनेट फिजिकल स्टेट अँड देअर अमाऊंट्स अमाऊंट म्हणजे त्याचं प्रमाण अँड देअर अमाऊंट्स. आता अमाऊंट कशामध्ये दिलं जातं आहे मोल्समध्ये. अँड देअर अमाऊंट्स दॅट इज मोल्स रिप्रेझेंटेड बाय कोइफिशियंट इन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. म्हणजे किती प्रमाणामध्ये रिॲक्टंट आहे किंवा प्रोडक्ट आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला त्या कोइफिशियंटच्या स्वरूपमध्ये दिलेले असले पाहिजे. म्हणजे आपण वरती रिॲक्शनमध्ये ए बी
सी आणि डी. हे काय दिलं होतं, त्याचं अमाऊंट आहे, ते नंबर ऑफ मोल्स आहेत. हे परत एकदा डेफिनेशन बघूया. द एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड दॅट ऑफ द रिॲक्टंट विथ each substance in definite physical state and their amount, that is moles, represented by coefficient in the balanced chemical equation. म्हणजे अमाऊंट आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, तर इथं त्या बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये जे काही कोएफिशियंट आहेत हे त्या कोएफिशियंटनं रिप्रेझेंट करतोय. डेफिनेशन लक्षात आले. नेक्स्ट, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच हीट इज युअर्ड कॉल्ड ॲज द एक्झोथर्मिक, आणि एंडोथर्मिक मीन्स द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ड. आता पुढं काय दिलेलं आहे, द एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दॅट इज डेल्टा एच ऑफ आर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन द सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट अँड सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. साहजिकच आहे, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा निगेटिव्ह होऊ शकते. ते कशावर डिपेंड आहे, तर ह्या दोघाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. म्हणजे एक कुठली तर व्हॅल्यू ग्रेटर असेल किंवा कमी असेल. तर फर्स्ट पॉईंट दिला आहे, हा पॉईंट लक्षात आला आहे. केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह. ती कशावरती डिपेंड आहे, तर ह्या दोघाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असणार आहे. दस इफ सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आता ही जर व्हॅल्यू जास्त असेल आणि ही जर कमी असेल, म्हणजे ही कमी असणारच आहे, तर डेल्टा एच ऑफ आर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर आहे का. आणि डेल्टा एच ऑफ आर पॉझिटिव्ह आला ह्याचा अर्थ हीट काय होते, ॲब्झॉर्ब केली जाते आणि रिॲक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक. दस इफ सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट डेल्टा एच ऑफ आर इज पॉझिटिव्ह विच signifies or indicates that heat is absorbed and the reaction is endothermic. And next, on the other hand, if sum of the enthalpy of product is less than the sum of the enthalpy of reactant, जर प्रोडक्टची एन्थाल्पी रिॲक्टंटपेक्षा कमी असेल तर डेल्टा एच ऑफ आर काय येणार आहे, निगेटिव्ह. डेल्टा एच ऑफ आर इज निगेटिव्ह, साहजिकच आहे. विच मीन्स दॅट, आता निगेटिव्ह व्हॅल्यू ह्याच आली ह्याचा अर्थ हीट काय होते, इव्हॉल्व होते किंवा रिलीज होते. विच मीन्स दॅट हीट इज रिलीज्ड. आणि हीट कोणत्या रिॲक्शनमध्ये रिलीज होते, एक्झोथर्मिकमध्ये का एंडोथर्मिकमध्ये, तर एक्झोथर्मिकमध्ये. म्हणजेच काय, रिॲक्शन कशी असणार आहे, एक्झोथर्मिक. समजते. काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला. मी सुरुवातीला सांगितलं होतं एक्झोथर्मिक म्हणजे हीट इव्हॉल्व होते. आता हीट बाहेर पडते म्हणजे सिस्टीमची एनर्जी कमी होणार आहे, आणि सिस्टीमची एनर्जी कमी झाली म्हणजे काय, व्हॅल्यू कशी येते, मायनस. आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते, ह्याचा सिस्टीमची एनर्जी वाढणार आहे. त्याच्यामुळे एंडोथर्मिक रिॲक्शनच्या एनर्जी चेंज कसा येतोय, पॉझिटिव्ह. एक्झाम्पल बघा, N2 गॅस प्लस 2O2 गॅस इट गिव्स 2NO2 गॅस. आणि फॉर दिस रिॲक्शन डेल्टा एच ऑफ आर इज इक्वल टू 66.4 किलोजूल. आता एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, रिॲक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक. सेकंड, KClO3चं डिकम्पोजिशन आहे. 2KClO3 सॉलिड इट गिव्स 2KCl सॉलिड प्लस 3O2 गॅस. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू -78 किलोजूल. आता एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ह्याचा अर्थ रिॲक्शन कशी असणार आहे, एक्झोथर्मिक असणार आहे. समजले. आता नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आत्तापर्यंत काय बघत होतो आपण, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आता फक्त काय शब्द चेंज आला आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हे डिनोट कशाने करतात, तर डेल्टा H0 ऑफ आर. म्हणजे स्टँडर्ड आलं म्हणून कुठला शब्द हे आला, सिम्बॉल आला आहे 0. सिम्पल होतं. मग अशी आपण एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन आपण डेल्टा एच ऑफ आरने डिनोट केलं होतं, आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा H0 ऑफ आर. टू कम्पेअर द एन्थाल्पी चेंजेस ऑफ डिफरंट रिॲक्शन, टू कम्पेअर एन्थाल्पी चेंजेस ऑफ डिफरंट रिॲक्शन्स
दे हॅव टू बी रिपोर्टेड अंडर सिमिलर सेट ऑफ कंडिशन. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंजेस स्टडी करायचा असेल तर त्या रिॲक्शन एका सिमिलर सेटमध्ये आपल्याला रिप्रेझेंट केल्या पाहिजे. आणि तो जो सेट आहे सिमिलर सेट ऑफ कंडिशन त्यालाच काय म्हणतो आपण थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट. समजलं. आपल्याला केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी जर कम्पेअर करायची असेल वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनची तर त्या रिॲक्शन सिमिलर सेट ऑफ कंडिशनमध्ये आपल्याला लिहावे लागतील. तो सिमिलर सेट ऑफ कंडिशन म्हणजेच काय तर थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट आहे. आता थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असतं. द स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स इज द फॉर्म इन विच सबस्टन्स इज द मोस्ट स्टेबल ॲट प्रेशर ऑफ 1 bar or 1 atmosphere and at temperature 298 Kelvin, it is 25 degree Celsius. म्हणजेच कुठलीही केमिकल रिॲक्शन लिहित असताना आपण त्या रिॲक्शनचं किंवा त्या रिॲक्टंटचं किंवा त्यातल्या प्रत्येक सबस्टन्सचं प्रेशर किती असणार आहे 1 bar आणि टेम्परेचर किती असणार आहे 298 Kelvin. ह्या कंडिशन म्हणजे काय स्टँडर्ड कंडिशन आहे. समजतंय. A standard state of substance is the form in which the substance is most stable. सबस्टन्स स्टेबल कधी असणार आहे जास्तीत जास्त स्टेबल कधी असणार आहे तर 1 bar प्रेशरला आणि 298 Kelvin टेम्परेचरला. म्हणजे ह्या रिॲक्शनच्या स्टँडर्ड कंडिशन आहेत. कोणत्या तर प्रेशर 1 bar किंवा 1 ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे आणि टेम्परेचर 298 Kelvin म्हणजे 25 degree Celsius. ह्या काय आहेत त्या रिॲक्टंटच्या स्टँडर्ड कंडिशन आहेत रिॲक्टंटच्या किंवा प्रोडक्टच्या किंवा प्रत्येक सबस्टन्सच्या. आणि जर रिॲक्शनमध्ये सोल्युशन असेल इफ द रिॲक्शन इन्व्हॉल्व स्पेसिस इन सोल्युशन. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर लिक्विड सोल्युशन असेल इट्स स्टँडर्ड स्टेट रेफर्स टू 1 molar कॉन्सन्ट्रेशन. तर त्या सोल्युशनची स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे 1 molar. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये एखादं सोल्युशन आहे ते सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेशनला असलं पाहिजे तर 1 molar कॉन्सन्ट्रेशन असलं तर ती त्या सोल्युशनची काय स्टँडर्ड स्टेट आहे. कळाले. सिम्पल आहे. स्टँडर्ड स्टेट म्हणजे आपल्याला टेम्परेचर 1 bar टेम्परेचर 298 Kelvin म्हणजे 25 degree Celsius, प्रेशर 1 bar म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे आणि जर सोल्युशन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 molar असलं पाहिजे. एक्झाम्पल स्टँडर्ड स्टेट्स ऑफ सर्टन एलिमेंट अँड कंपाऊंड्स आर ॲज फॉलोज. एलिमेंट हायड्रोजन गॅस. आता हायड्रोजन नेचरमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये गॅसेस फॉर्ममध्ये म्हणून हायड्रोजन गॅस. मर्क्युरी लिक्विड हे त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. सोडियम काय सॉलिड आहे. कार्बन ग्राफाईट कार्बनचा फॉर्म 3 ॲलोट्रोपिक फॉर्म आहेत त्यातला एक कुठला आहे ग्राफाईट म्हणून कार्बन ग्राफाईट. आणि हे सगळे स्टँडर्ड स्टेटला आहेत पण कधी ॲट 1 bar अँड 25 degree Celsius किंवा 298 Kelvin. येते लक्षात. म्हणजे हे काही एक्झाम्पल कोणाच झाले एलिमेंटचे झाले बरोबर आहे का. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत कंपाऊंडचे. कंपाऊंडचे एक्झाम्पल असं आहे कंपाऊंड्स काय C2H5 लिक्विड H2 लिक्विड. परत दुसरा कंपाऊंड आहे कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड प्लस CO2 गॅस. हे वेगवेगळे कंपाऊंड आहेत आणि त्याच्या आपल्याला स्टँडर्ड स्टेट दिलेले आहेत. आणि हे कधी असणार आहे 1 bar आणि 25 degree Celsius किंवा 298 Kelvinला. कळालं आहे. म्हणजे कुठलाही सबस्टन्स असेल त्याला आपल्याला त्याची स्टँडर्ड स्टेट केमिकल रिॲक्शनमध्ये लिहावीच लागणार आहे. एक जरी एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तरी एक्झाम्पल आहे पुढं आपलं येणारच आहे. ही रिॲक्शन बघा काय दिलेली आहे C2H2 गॅस आहे का 5/2 O2 गॅस reduced to CO2 गॅस प्लस H2 लिक्विड. अशी केमिकल रिॲक्शन आपल्याला इंडिकेट करावं लागेल बरोबर आहे का. मग आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन कशी असेल. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय केमिकल रिॲक्शनमध्ये आपण डेफिनेशन बघितली होती. फक्त शब्द कुठला आला आहे स्टँडर्ड. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन
that is delta H0 of R is the standard enthalpy of reaction, that is delta H0 of R is the enthalpy change accompanying the reaction when reactant and product are in their standard state. म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, एन्थॅल्पी चेंज आहे, अकंपनिंग म्हणजे पूर्ण करतोय. काय पूर्ण करतोय तर केमिकल रिॲक्शन किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जो काही एनर्जीचा चेंज आहे तो चेंज म्हणजे काय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. पण ते रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कसे असले पाहिजे, स्टँडर्ड स्टेटला असले पाहिजे. येते लक्षात? इथपर्यंत समजलंय?